नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या हातामध्ये हे अननस दिसत असेल. अननस चवीला आंबट गोड असते आणि ह्याच आंबट गोड अननसचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अननसामध्ये जर आपण बघितलं विटॅमिन सी आहे, फायबर आहे, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहे, विटॅमिन ए आहे, अनेक प्रकारचे एन्झाईम्स आहे. ब्रोमोलिन नावाचा जो काही एन्झाईम आहे तो पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करत असतो. तर ह्याच अननसचे म्हणजेच पाइन ऍपलचे औषधी गुणधर्म आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया आपल्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो, अननसचे 10 औषधी गुणधर्म कोणते आहेत तेच ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आता पहिला औषधी गुणधर्म आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. यामध्ये विटॅमिन सी आहे आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि हे आपल्याला सर्दी खोकला असेल किंवा इतर प्रकारचे जे काही इन्फेक्शियस डिसीजेस आहे त्यापासून दूर ठेवण्याचं काम करत असतं. त्यामुळे अननसाचं सेवन आपल्याला जर इन्फेक्शन दूर ठेवायचं असेल तर तुम्ही नक्की करावं. आपली पचनशक्ती सुधारण्यामध्ये उपयोगी ठरतं कारण यामध्ये ब्रोमोलिन नावाचं एन्झाईम असतं आणि हे एन्झाईम आपली पचनक्रिया सुधारतं. आपल्याला गॅसेसचा त्रास होत असेल, पोट फुगत असेल तर ते कमी करण्यासाठी, कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर ते कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं कारण यामध्ये हाय फायबर असतात आणि त्याबरोबर ब्रोमोलिन असतात. या दोन्हींचं जर कॉम्बिनेशन झालं तर आपली पचनक्रिया सुधारते आणि आपलं पोट साफ होण्यास मदत होत असते. त्यानंतर आपल्याला वजन कमी करायचंय तर बेस्ट आहे पायनॅपल. तर का मित्रांनो? कारण यामध्ये लो कॅलरीज असतात आणि नैसर्गिक साखर असते. त्यामुळे यामध्ये आपल्याला लो कॅलरीज, हाय फायबर आणि नैसर्गिक साखर मिळते आणि हे आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. तर आपण पायनॅपल ज्यूस असेल, पायनॅपल सॅलड स्वरूपामध्ये खाऊ शकता. त्यानंतर आपल्याला जर आपले हाडं मजबूत ठेवायचे आहे तर हाडं मजबूत ठेवण्यासाठी देखील हे उपयोगी ठरतं. यामध्ये मॅग्नीज आहे आणि त्याबरोबर कॅल्शियम आहे आणि हे दोन्ही घटक आहेत ते वयोवृद्ध लोक असतील त्यांना सांधेवातामधून मुक्त करण्यासाठी आणि लहान मुलं असतील त्यांची हाडं मजबूत करण्यासाठी आणि ओस्टिओस्पोरोसिस जे आहे ते रोखण्यासाठी उपयोगी ठरतं. त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी अननस खा. त्यानंतर आपल्या त्वचेवर ग्लो आणण्यासाठी, अँटी एजिंग प्रिव्हेंट करण्यासाठी देखील यामध्ये विटॅमिन सी आहे, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत. तर हे घटक आपली त्वचा ग्लोविंग बनवणार आहेत आणि यामधील अँटीऑक्सिडंट्स आहे ते अँटी एजिंग प्रिव्हेंट करणार आहे. त्यानंतर आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी यामध्ये पोटॅशियम नावाचा घटक आहे. हे पोटॅशियम आपले बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवणार आहे आणि त्याचबरोबर आपला जो काही ब्लड प्रेशर आहे तो देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत करणार आहे. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अननस नक्की तुम्ही त्याचं सेवन करा. आपल्या शरीरामध्ये कुठेही सूजन आलेली असेल तर अँटी इन्फ्लामेटरी रोल आहे अननसचा कारण यामध्ये ब्रोमोलिन नावाचा घटक आहे आणि हे ब्रोमोलिन आपल्या शरीरातील सूज कमी करण्यामध्ये उपयोगी ठरत असते. त्यामुळे शरीरात कुठेही सूज आलेली असेल, सूजन कमी करण्यासाठी अननसाचं सेवन करा. आपल्या डोळ्याचं आरोग्य सुधारायचं आहे तर याच्यामध्ये विटॅमिन ए आहे आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे आपली नजर, आपल्या डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील हे अननस उपयोगी राहणार आहे. त्यानंतर उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे, दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत आहे. तर आपल्या शरीराला हायड्रेशन मिळवायचं असेल तर याच्या अननसाच्या स्लायसेसचं सेवन करा. अननसाचा जो काही प्युअर ज्यूस असेल त्याचं सेवन करा. आपल्याला हायड्रेशन प्रोव्हाइड करण्यामध्ये, सगळे इलेक्ट्रोलाइट देण्यामध्ये देखील अननस किंवा अननसाचा ज्यूस उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे हायड्रेशनसाठी देखील आपण अननसाचा उपयोग करू शकता. आपल्याला इन्स्टंट एनर्जी लागत असेल तर इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी देखील अननस उपयोगी राहणार आहे. तर मित्रांनो, हे ह्या अननसाचे फायदे होते. तर या फायद्यासोबतच अननस खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या व्यक्तींनी हे टाळलं पाहिजे. तर ज्यांना मधुमेह आहे त्यांनी खूप लिमिटेड प्रमाणामध्ये याचं सेवन करावं कारण याच्यामध्ये नैसर्गिक साखर असते आणि ही नैसर्गिक साखर आपला डायबिटीज वाढवू शकते. त्यानंतर काही जणांना याची जर ॲलर्जी असेल, ॲलर्जीमुळे अंगावर रॅश येत असेल, खाज येत असेल, हे सेवन केल्यानंतर त्यांनी याचं सेवन टाळावं. गर्भवती महिला असतील तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा
सल्ल्यानेच अननसाचं म्हणजेच पाइनॲपलचं त्यांनी सेवन करावं. आपल्या तोंडामध्ये माउथ अल्सर्स आलेले असतील, म्हणजेच आपलं तोंड आलेलं असेल, तर त्यावेळेस सुद्धा हे अननस याचं सेवन आपण टाळायला पाहिजे. आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतोय, हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल, तर त्यांनी सुद्धा अननसाचं सेवन टाळलं पाहिजे. तर हे मुद्दे आहेत की ह्या लोकांनी अननसाचं सेवन टाळावं. तर अननस याचं सेवन करत असताना आपण काय काळजी घ्यावी, तर फ्रेश ताजं अननस असेल त्याचं सेवन करा. अननस लिमिटेड प्रमाणामध्ये खा, जास्त प्रमाणामध्ये खाऊ नका, कारण जास्त प्रमाणात जर आपण खाल्लं तर अपचन, ऍसिडिटीचा त्रास होण्याचा धोका असतो. त्यानंतर हे याच्या स्लाइस कट करून जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नका, त्या लगेच तुम्ही सेवन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर ॲलर्जी असेल तर तुम्ही याचं सेवन करणं टाळायला हवं. तुम्ही सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी याचं सेवन करू नका. तर ही काळजी आपण अननसाचं सेवन करत असताना घेतली पाहिजे. तर ही होती ह्या अननसाविषयीची माहिती. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभीस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब